मित्रांनो, गोपाळकालेच्या शुभमुहूर्तावर सिडकोने एकूण 902 घरांची सोडत जाहीर केली आहे. याची सविस्तर माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट व सर्वसाधारण प्रवर्गाकरता आवश्यक असणाऱ्या सर्वसाधारण अटी, विशेष अटी व पात्रता निकष याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सिडकोच्या या सोडतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट व सर्वसाधारण प्रवर्ग गटातून अर्ज करणाऱ्या अर्जदाराला सिडकोने नमूद केलेल्या सर्वसाधारण अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यापैकी पहिली अट आहे ती म्हणजे अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. आणि दुसरी अट आहे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्षाचे सलग वास्तव्य असणे आवश्यक आहे. आणि याचा पुरावा म्हणून अर्जदाराला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाइल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक असणार आहे. आणि तिसरी अट म्हणजे सोडतीसाठी अर्ज एका व्यक्तीच्या किंवा संयुक्त नावाने करता येईल. संयुक्त अर्जामध्ये सहअर्जदार हा केवळ पती किंवा पत्नी असू शकेल. तसेच अर्जदार अविवाहित असल्यास सहअर्जदार म्हणून आई असू शकेल. तर या सर्वसाधारण अटी आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट व सर्वसाधारण प्रवर्गाकरता आवश्यक असणार आहे. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक याकरता विशेष अटींमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत. अर्जदार किंवा त्याचा पती, पत्नी किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे संपूर्ण भारतात कुठेही पक्के घर नसावे. सिडको लॉटरीसाठी अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाते. या ठिकाणी कुटुंब म्हणजे फक्त पती आणि पत्नी होय. त्यानुसार जर दोघांपैकी फक्त पत्नी किंवा पती एकटा कमावता असेल तर त्याचे एकट्याचे, आणि जर पती आणि पत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्या दोघांचे एकत्रित मिळून कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरायचे आहे. त्यानुसार अर्जदाराचे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षाच्या कालावधीतील कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असावे. आणि या उत्पन्नाचा पुरावा म्हणून अभियोक्त्याने यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न आवश्यक असणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्जदारांनी केंद्र शासनाच्या PMAYMIS.gov.in या संकेतस्थळावर अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे PMAY नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे व अर्जासोबत नोंदणीचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. अर्जदार कुटुंबात प्रौढ महिला असल्यास सदर महिलेच्या नावाने किंवा सदर महिला व तिचा पती यांच्या संयुक्त नावे अर्ज करण्यात यावा. आणि ज्या कुटुंबात प्रौढ महिला सदस्य नाही अशा कुटुंबातीलच पुरुषांच्या नावे अर्ज करता येऊ शकेल. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील यशस्वी अर्जदारांना केंद्र शासनामार्फत 1.5 लाख रुपये आणि राज्य शासनामार्फत 1 लाख रुपये असे एकूण 2.5 लाख रुपयांचे प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान प्राप्त होईल. तर विशेष अटींमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाकरिता पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत. अर्जदार किंवा त्यांची पत्नी, पती किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे मालकी तत्वावर, भाडे खरेदी तत्वावर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून नवी मुंबईत घर नसल्याबाबत, तसेच यापूर्वी अर्जदाराने त्याचे पत्नी, पती अथवा अज्ञान मुलांच्या नावे सिडकोच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेत लाभ घेतला नसल्याचे 100 रुपयांच्या मुद्रांक शुल्काचे ॲफिडेव्हिट अर्जदाराला सदर योजनेत यशस्वी झाल्यानंतर छाननी प्रक्रियेवेळेस सादर करावे लागणार आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गाकरता अर्जदाराचे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षाच्या कालावधीतील कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा अधिक असावे. आणि या उत्पन्नाचा पुरावा म्हणून अभियोक्त्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न आवश्यक असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, ही होती सिडको लॉटरीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट व सर्वसाधारण प्रवर्गाकरता आवश्यक असणाऱ्या सर्वसाधारण अटी, विशेष अटी व पात्रता निकष याची सविस्तर माहिती. धन्यवाद.